एक ओव्हर 9 रन. 1 ओव्हर 9 रन. 2 ओव्हर 32 रन.
47 धावसंख्या.
नमस्कार, गुड आफ्टरनून. आलेल्या एकदा सर्व प्रेक्षकांच्या, क्रिकेट प्रेमिकांच्या, रसिकांच्या तसेच आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले क्रिकेट प्रेमिकांच्या परत एकदा सहर्ष स्वागत करते. परत एकदा आपण जाऊया या नॉकआउटच्या सामन्यामध्ये. प्रथम पहिली इनिंग तर झाली. पहिली इनिंग बघायला गेलं तर नाईकवाडी या संघाने 60 धावा जमवल्यात आणि 61 धावांचे टार्गेट ठेवले दुसऱ्या इनिंगमध्ये. ते मात्र साडगाव या संघासमोर दुसऱ्या इनिंगला लगेच सुरुवात होईल. मित्रांनो, या ठिकाणी बघायला गेलं तर नक्कीच आपण ही स्पर्धा फॅमिली बाईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा पाहतोय. पर्व पहिले चालू होत असताना आपण पाहतो की या ठिकाणी एक महागड आणि मोठं धावांचे डोंगर ठेवले गेले ते साडगाव या संघासमोर. तत्पुरती बघायला गेलं तर साडगाव या संघाने मात्र नक्कीच वाघाड या संघाला पराभूत केलं होतं आणि एकतर्फी सामना जिंकला होता. तत्पुरती आपण पाहतो की एक विशाल धावांचा पाठलाग करताना 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जयदीप आणि पुंडलिक ही सलामीची जोडी मैदानाच्या आत साडगाव या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण 61 धावांचं आव्हान ठेवले गेले नाईकवाडी या संघाने. क्षेत्ररक्षण लावून झाले. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या मैदानाच्या आत आपण पाहू शकाल 3:11 झाल्यानंतर पहिला चेंडू टाकण्यासाठी मात्र नक्कीच गोलंदाजाची धुरा सांभाळताना येत असताना आपण पाहतो या ठिकाणी योगेश मॅन फ्रॉम नाईकवाडी या संघाकडे मात्र राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. शानदार फलंदाजी केली होती, परंतु आपल्याला अग्निपरीक्षा घ्यावी लागेल. या ठिकाणी ओके, या सामन्याला सुरुवात होते. सचिन भाऊ बोबळे यांचा इशारा येतोय. आपण पाहतोय नक्कीच्या या साडगाव या संघाकडनं बघायला गेलं तर नक्कीच पुंडलिक आणि जयदीप यांची ही जोडी पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. थोडासा मित्रांनो स्पीडअप तर घ्यायचा आहे. स्पीडअप घेत असताना आपण पाहतोय की नक्कीच्या पाठलाग केला जाईल की नाही, परंतु मात्र आपण पाहू शकाल पहिला चेंडू. यावेळेला पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर झेल पकडला जातोय अँड बिग विकेट बॅक टू द पिव्हिलियन. पहिला झटका लागतोय तो मात्र साडगाव या संघाला. शंकर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या जाते, कारण 60 धावांचा टार्गेट असल्या कारण मात्र की ताबडतोब आक्रमक प्रहार तर करावे लागतील. त्याच अनुकरण जर बघायला गेलं तर त्याच पद्धतीने मात्र आपल्याला एक फटका तर पाहायला मिळाला होता, परंतु मात्र ताकदवर फटका नसले कारण मात्र शानदार झेल पकडला गेला होता ऑन साईड लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. शानदार झेल पकडत असताना मात्र माघारी परतावं लागते. नाराज हताश जयदीप या फलंदाजाची विकेट जाते. जयदीप फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी पुंडलिक यांचे साथ देण्यासाठी जाते शंकर. क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहू शकाल की मित्रांनो नक्कीच्या जेव्हा पहिली विकेट जाते थोडासा प्रेशर येते, परंतु मात्र विकेट गेल्यानंतर आपण पाहतो की या मैदानाच्या आत जबाबदारी असेल ती मात्र शंकर आणि पुंडलिक यांच्यावरती. खेळ थांबत होता मित्रांनो नक्कीच्या प्रत्येकदा सामना थांबला होता. सामना थांबत असताना परत एकदा सामन्याला सुरुवात होते, कारण पहिल्या चेंडूवरती मात्र योगेश यांना विकेट मिळते. नाईकवाडी या संघाने मात्र ब्रेक थ्रू तर मिळवून दिला आणि ब्रेक थ्रू मिळवत असताना या ठिकाणी मात्र शानदार वापसी करताना पाहायला मिळते नाईकवाडी हा संघ. आजच्या दिवसातील बघायला येते कोण वर्चस्व गाजवेल या पॉल फायनलच्या सामन्यामध्ये, परंतु नॉकआउटचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातील नक्कीच पॉल फायनलमध्ये तर नक्कीच प्रवेश करू शकेल, यात मात्र शंका नाही. परत जाऊया आपण मैदानाकडे. प्रत्येकदा पॅडला लागला होता. थर्डमॅनच्या गलीमध्ये चेंडू तर काढण्याचा प्रयत्न होता, सफल तर झाला होता, परंतु मात्र नक्कीच या ठिकाणी एक सिंगलच्या स्वरूपात धाव तर मिळते. सिंगल धाव येत असल्या कारण मात्र आपल्या साडगाव या संघाचं खातं खोललं जाते. खातं खोलत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1-1 ही धावसंख्या साडगावकरांची. अजूनही 60 धावांची आवश्यकता, कारण 61 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेट गेली होती जयदीप यांची. पुंडलिक आणि किशोर यांना नक्कीच तवरावं लागेल आणि तावरत असताना आपण पाहतोय की योगेश भाऊ यांच्या मात्र पुढील चेंडू ह्या षटकातील. प्रत्येकदा पॉईंटमधून खेळायचा प्रयत्न होता, सफल, परंतु शानदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र नक्कीच एक धाव तर रोखू शकले नाही फलंदाजांना, परंतु मात्र चहलकदमी करत असताना एक सिंगल धाव प्रत्येकदा पाहायला मिळते.
करत असताना आपण पाहतोय की मोठा टार्गेट आहे तरी प्रत्येक षटकात जर बघायला गेलं तर कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल. तर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं की षटकार आणि चौकार तर मारावे लागतील फलंदाजांना. त्याबद्दल एक महागडं षटक तर पाहायला मिळत नाही. एक किफायती गोलंदाजी पाहायला मिळते योगेश भाऊ यांच्याकडून. प्रत्येकदा या दरम्यानमधून गलीमध्ये काढण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी मात्र चेंडूला गती प्राप्त होते. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकारांसाठी 4 रन. चार चेंडू टाकून झाल्यानंतर मात्र चौकार तर गेल्यापर्यंत चौकार जात असताना 5वा चेंडू टाकण्यासाठी परत एकदा खेळपट्टीवर प्रत्येक धावून साईडला मोडलाय. 30 सर्कलच्या मधोमध फिल्टर केला जाते. सोमनाथ भाऊ यांच्याकडून शानदार क्षेत्ररक्षण एक सिंगल धाव. तत्पुरते आपण पाहतो की 23 तारखेपासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती. सुरुवात होत असताना आपण पाहतो की पहिल्याच दिवशी मात्र गणेशगाव आणि बालाजी क्रिकेट क्लब ऑजर यांच्या दरम्यान पॉल फायनलचा सामना झाला होता आणि त्यात मात्र नक्कीच गणेशगाव या संघाने 2 धावांनी सामना जिंकत असताना आपल्या अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता. या षटकातील शेवटचा चेंडू परत एकदा आपण पाहतोय. सन्मान देत असताना शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये मात्र योगेश यांनी चेंडूला अडवले. मला वाटते षटक संपते. पहिल्याच षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1-7 ही साडगाव या संघाची धावसंख्या. फॅमिली बॉयज रवळगाव चषक 2024 ची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पर्व पहिले होत असताना आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी मात्र सय्यद पिंपरी आणि नागलवाडी यांच्यात सामना झाला होता. नागलवाडी या संघाला मात्र सय्यद पिंपरी या संघाने मात करून अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता. त्याच्यानंतर आपण पाहतो की 3 तारीख तिसऱ्या दिवशी या प्रतियोगितेत जर बघायला गेला तर नक्कीच तुंगलदरा आणि दह्याची वाडी यांच्यात सामना झाला होता. त्यात मात्र तुंगलदरा हा संघ मात्र विजयी झाला होता आणि विजय होत असताना बघायला गेलं तर संजय षटक घेऊन येतोय. या ठिकाणी मात्र योगेश भाऊ यांनी मात्र पहिलं षटक टाकलं होतं. त्या षटकात 7 धावा खर्च केला होता. एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली होती. मिळवून देत असताना प्रत्येकदा संजय तो राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सामना करतोय तो किशोर. सर मित्रांनो शंकर बॅटच्या किनाऱ्या लागदा लॉंगलेगच्या गलीमध्ये जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना सुंदर क्षेत्ररक्षण परंतु मात्र कुठल्याही प्रकारचे नुकसान नसेल. नुकसान होत असताना मात्र प्रत्येकदा एक सिंगल धाव 8 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही लक्ष दूर आहे मंजिल दूर असल्याने मात्र विस्फोटक अंदाजाने फलंदाजी करावी लागेल या फलंदाजांना. त्यापुरती बघायला गेलं तर नायकवाडी या संघाने दमदार सुरुवात केली होती आणि दमदार सुरुवात करत असताना 60 धावा जमवल्या होत्या. प्रयत्न तर चालू आहे. प्रत्येकदा बॅकवर्ड शॉट्स लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं होतं. खेळत असताना मात्र परत एकदा एक चहलकदमी करत असताना सिंगल धाव येत असल्या कारण आपण पाहतो की एकी दुकीने तर फरक पडणार नाही. तो नाईकवाडी या संघाला फरक पडणार आहे तो मात्र साडगावच्या फलंदाजावरती. कारण प्रत्येक षटकात जर विचार केला गेला तर एक षटकार 2 चौकार किंवा 2 षटकार 3 चौकार तर माराच लागतील. कारण एक मोठं टार्गेट यावेळेला ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. एक शानदार असं व्हेरिएशन घेऊन गोलंदाजी हाताळली जाते या खेळपट्टीवर. शांत पद्धतीने खेळला जाणारा हा क्रिकेटच्या मॅच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आळंदी डॅमच्या बाजूला एक सपाट मैदान आहे. सपाट मैदान होत असताना आपण पाहतो की एक शानदार असं आपल्याला हे मैदान पाहायला मिळते. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला उंचाई मिळाली. चेंडू सीमापार जाईल का परंतु नाही. शानदार क्षेत्ररक्षण करत असताना सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2 दुसरा झटका लागतोय तो मात्र साडगाव या संघाला. संकरच्या स्वरूपात मात्र हा दुसरा झटका लागतोय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल संपत. पुढील सामना पाहायला मिळेल मित्रांनो नक्कीच मावडी विरुद्ध राजूर बहुला. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी मित्रांनो यायचे. कारण राजूर बहुला या संघाने दुगाव या संघाला मात्र नक्कीच पराभव केला होता. 39 धावांचा पाठलाग करत असताना मात्र काय चुरशीचा सामना पाहायला मिळाला होता परंतु मात्र नक्कीच थोडंसं गचाळ क्षेत्र पाहायला मिळाल्यानंतर आपल्याला दुगाव या संघाने मात्र पराभवाच्या समोर जावं लागलं होतं. त्यानंतर आपण पाहतो नक्कीच संपत जाते. आपण पाहतो की 8 विकेटच्या आपल्या चमूमध्ये आहेत परंतु मात्र आपल्या पद्धतीने मात्र फलंदाजी एक स्वाभाविक फलंदाजी करावी लागेल. आणि करत असताना एक खाली राहून गेलेला चेंडू मात्र आपण पाहतो की कुठल्याही प्रकारचा तरी इशारा नसेल परंतु मात्र एक निर्धाव चेंडू येत असल्या कारण आपण पाहतो की धावगती जी आहे ती मात्र मंदावलेली दिसते. रोखून धरलेली दिसते नायकवाडीच्या गोलंदाजाने. शानदार गोलंदाजी शानदार फलंदाजी एकंदरीत बघले गेले तर नक्कीच पहिल्याच षटकात एक महत्त्वपूर्ण विकेट काढली गेली होती. डेड बॉल देण्यात आला आणि डेड बॉल देण्यात आल्यानंतर मात्र परत एकदा सामना चालू होतोय आणि चालू होत असल्या कारण मात्र तो चेंडू मात्र काही गणला जाणार नाही आणि गणत नसताना आपण एकदा परत पाहतोय पुढील चेंडू. यावेळेला देखील टॉपेज लागल्यानंतर आपण पाहतोय कोट अँड बॉल पकडला जातोय. विकेट नंबर
आपण पाहतो या ठिकाणी तिसरा झटका लागतोय साडगाव या संघाला. एक दयनीय अवस्था, एक लढती पारी पाहायला मिळते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत ऑन स्ट्राईकला जाते कैलाश. एक लढखाती पारी, प्रयत्न तर चालू आहे. सांगले जाते नाही की हारलात तर लाजू नका आणि जिंकलात तर माजू नका, परंतु प्रयत्न करणे गरजेचं. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफच्या रिजनमध्ये पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे अरुण यांनी मात्र कुठल्याही प्रकारे मात्र आपण पाहतो की हरिभाऊ यांच्याकडून झेल पकडला जातोय. विकेट नंबर 4 आणि हॅट्रिक घेतलेली दिसते या ठिकाणी. आणि हॅट्रिक घेत असताना नक्कीच जे 5 रुपयाचे कॅश प्राईज लावले गेले होते मात्र हा मानकरी ठरला असेल गोलंदाज मिस्टर संजय यांनी मात्र नक्कीच या मैदानावरती जर बघायला गेलं तर पहिला गोलंदाज हा मात्र हॅट्रिक घेणारा ठरलाय. नक्कीच त्यांना 5 रुपये देण्यात येतील, परंतु मात्र संपत फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळते साडगाव या संघाकडनं पप्पू. पुंडलिक अजूनही सलामीर फलंदाज बघायला गेला तर स्ट्राईकला आहे. आगे बाजूने सामना तर नक्कीच टिकवून ठेवलाय, परंतु एक बाजूने मात्र बाजू जी भिंत आहे ती ढासळलेली दिसते. सोमनाथ येतोय, रिव्हर्सिप केल्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मात्र बॅटच्या किनारा लागला होता की नाही, परंतु मात्र नक्कीच बॅटला लागल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारच्या मात्र वाईटचा कॉल तर नाही, परंतु एक निर्धाव चेंडू टाकला जाते. अनुभवी वन क्वालिटी एक्सपिरियन्स असेल आणि एक्सपिरियन्स असल्याकडनं आपण पाहतो की नक्कीच जेव्हा मात्र नायकवाडी या संघाचा गंगा माळुंगी बरोबर सामना झाला होता त्यात मात्र काही किफायती गोलंदाजी केली होती मिस्टर सोमनाथ यांनी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी परत एकदा पुन्हा चेंडू टाकण्यात येतोय. यावेळी बॅटच्या किनारा लागला होता की नाही, परंतु मात्र शानदार एफर्ट तर लावले होती. लावत असताना आपण पाहतो या ठिकाणी मात्र युवना तर मिळते, एक धाव तर खाली जाते आणि एक धाव काढत असताना मात्र एक धावेवरती संतुष्ट राहावं लागते दोन्ही फलंदाजांना. एक धाव काढत असताना काल जर बघायला गेलं तर नक्कीच विकेटच्या पाठीमागे काय अप्रतिम दर्शनी कॅच पकडला होता मिस्टर स्वप्नील यांनी. शानदार एफर्ट लगावून मात्र कॅच पकडला होता. त्यासाठी मात्र नक्कीच 200 रुपयाचे कॅश प्राईज देखील दिले गेलं होतं, परंतु या ठिकाणी ऑन साईडला मोडलाय चेंडू. त्या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागे थोडीशी स्फूर्ती तर दाखवली नाही क्षेत्ररक्षकांनी, परंतु मात्र नक्कीच थांबावं लागले फलंदाजांना या ठिकाणी देखील. मात्र एक धावरती समाधान मानावं लागते. लागत असताना मात्र किफायती गोलंदाजी केली जाते, कारण फलंदाजीला मोठे फटके तर मारून दिले जात नाही, परंतु मात्र एक दुखले तर फरक पडणार नाही. ते मात्र नायकवाडी या संघाला फरक पडणार आहे तो मात्र साडगावच्या फलंदाजांना मोठे फटके मारावे लागतील या ठिकाणी. प्रयत्न चालू आहे, परत एकदा ब्लॉक होलमध्येच आपल्या फील्ड केलं जाते आणि फील्ड करत असताना मात्र किफायती षटक पाहायला मिळते या ठिकाणी. कारण मित्रांनो 5 षटकांचा सामना असल्याकारणे आपण पाहतोय की एक विशाल टार्गेट उभं केलं होतं या ठिकाणी नायकवाडी या संघाने. प्लस पॉईंटमध्ये तर आहेत, परंतु आपण पाहतोय की या ठिकाणी प्रतिकार तर चालू आहे, परंतु ज्या पद्धतीने मात्र फलंदाजांना संधी दिली जात नाही. यावेळेला लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये फुल टच लो फुल टच होते, नो बॉलचा चेंडू दिला जातोय. नो बॉलचा इशारा येतोय देखील. फ्रीचा संधी तर असेल, कुठेतरी आपल्या एक व्हेरिएशन कलात्मक चेंडू फेकण्याच्या प्रयत्नात मात्र हातातून सुटला होता आणि सुटत असल्याकारणे आपण पाहतोय की संधी तर निर्माण झाली. या ठिकाणी मात्र या नो बॉलच्या फ्रीच्या चेंडूवर षटकार मारला जाईल तर नक्कीच चांगलं होईल ते साडगावच्या संघाला. एकदा चांगला फटका, परंतु मात्र कॅच पकडला गेला तर विकेट तर मिळणार नाही, परंतु 3 खेळाडूंच्या मधोमध पडतोय चेंडू. या ठिकाणी एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. नॉबॉल चेंडू असतो तेव्हा मात्र आपण नक्कीच रन आउटच्या स्वरूपात जर केला असता तर विकेट मिळाली असती, परंतु आपण पाहतोय की डेकीच्या या ठिकाणी बघायला गेला तर चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु सीमापार तर पाठवू शकला नसल्याकडे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा. एक किफायती षटक मिस्टर सोमनाथ भाऊ यांच्याकडून शानदार अटॅक. एकदा डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळला हा फटका. क्षेत्ररक्षक येतात पाठीमागे हरिभाऊ यांनी मात्र सट्टिक थ्रो करत असताना हो नक्कीच त्याच रफ्तारच्या गतीने जर थ्रो फेकला असता तर समोर जाऊन आदळला असता, परंतु मात्र या दुसऱ्या षटकातील बघायला गेले तर शेवटच्या चेंडूतील 2 धावा येतात आणि 2 धावा आल्यानंतर मात्र षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते मित्रांनो. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर
16 रन आणि 16 रनच्या बाद ही धावसंख्या पाहायला मिळते. पुढील सामना असेल मित्रांनो मावडी विरुद्ध राजूर बहुला. राजूर कर्णधार मित्रांनो साम भाऊ आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे आहे. आमच्या समालोचन कक्षातून तुमच्यापर्यंत मित्रांनो आवाज येत असेल तर नक्कीच सहकार्य करायचे यायचे आहे टचविन करण्यासाठी, कारण हा सामना संपल्यानंतर आपला सामना खेळवला जाईल या ठिकाणी. परत एकदा योगेश साल येतोय आणि योगेश आल्यानंतर आपण पाहतोय की थोडासा फाईन खेळलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने, या दिशेने देखील चांगला फटका तर होता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा महत्वपूर्ण जोडल्या जातात आणि 2 धावा जात असताना आपण पाहतोय की धावसंख्या तर पुढे सरसावत असताना कुठेतरी मोठे फटके तर मारावे लागतील या ठिकाणी. प्रयत्न तर चालू आहे, प्रतिकार चालू आहे, परंतु मात्र ज्या पद्धतीने मात्र स्ट्रॉंग झोनमध्ये तर लगेच चेंडू टाकला जात नाही या फलंदाजांना, कारण त्या एक दुसऱ्यांच्या समोर खेळत असताना मात्र त्यांच्या डावपेच त्यांची रणनीती माहीत असल्याकारणे मात्र त्या स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू टाकला जात नाही. त्या कारणात जर बघितलं गेलं तर नक्कीच जखडून ठेवलं गेले. एकंदरीत बघितलं गेलं तर एक बाजूने आपण पाहू शकाल की नक्कीच पुंडलिक भाऊंचा हा संघ, दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर नक्कीच सोमनाथ भाऊंचा संघ नाईकवाडी याच्याची लढत चालू आहे या ठिकाणी. परत एकदा आपण पाहतोय चेंडूला लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला उंचाई मिळाली होती, परंतु 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडल्यानंतर जीवनदान तर मिळते, परंतु विकेटच्या पाठीमागे जर बघायला तर कोणते बॅकअप केलं नव्हतं, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना त्या ठिकाणी मात्र महत्वपूर्ण 3 धावा पूर्ण केल्या जातात. सन्माननीय रामभाऊ कोसबे यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच नाणेफेकचा कौल होईल. या ठिकाणी आपण पाहतो की राजूर बहुला आणि मावडी यांच्या दरम्यान दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत, परंतु या ठिकाणी चांगला फटका खेळला होता. खेळत असताना मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट परत एकदा आपण पाहतो या ठिकाणी 2 धावा काढल्या गेल्या आणि 2 धावा काढत असताना नाणेफेकचा कौल होते. हा देखील नॉकआउटचा सामना असेल, कारण हा सामना बघायला गेलं तर नक्कीच नाईकवाडीच्या बाजूने झुकलेला दिसतोय, परंतु सांगली जाते ना क्रिकेटमध्ये एक सरसा. परत एकदा शॉट मिळून खाली आहे, खाली कारण आपण पाहतो लॉंगनच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षकापासून मिस फील्ड होते आणि मिस फील्ड होत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय, चौकार. मावडी या संघाने नाणेफेकचा कौल जिंकलाय. मित्रांनो निर्णय कळवायचा आहे आणि फिल्डिंग करण्याचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी मात्र मावडी या संघाने बॅटच्या किनारा लागल्यानंतर मात्र नक्कीच माघारी परतावं लागते आणि डिसिजन देते तर माघारी येत असताना आपण पाहतो की या ठिकाणी मात्र विकेटचे पतन पाहायला मिळते. ते मात्र साळगाव या संघाला विकेट नंबर 5 पुंडलिक सलामीर फलंदाज बाद होते. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आत एंटर होताना पाहायला मिळतोय सागर. यावेळी देखील चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या ठिकाणी आपण पाहतोय की नॉमिनेशनमध्ये तर चेंडू पडला होता. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याची मनस्थिती दाखवली होती या फलंदाजाच्या माध्यमातून. बघायला गेलं तर पप्पू यांच्याकडनं ऑन साईडला प्रत्येक आपण पाहतो शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळलाय फटका, मात्र हरिभाव येतोय त्या ठिकाणी. शानदार क्षेत्ररक्षण करत असताना रोखले गेले. रोखत असताना आपण पाहतोय की नक्कीच धावसंख्या तर नक्कीच अंजाम देत असताना रोखली गेली जाते आणि रोखत असताना महत्वपूर्ण किफायती गोलंदाजी देखील केली जाते नाईकवाडी या संघाकडनं. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरती खेळलाय हरिभाऊ. चेंडूच्या पाठीमागे तर आला होता, चेंडूच्या बिलकुल खाली आला होता, परंतु मात्र जीवनदान मिळतंय आणि जीवनदान येत असताना मात्र धावसंख्या तर पुढे पाहायला मिळेलच, परंतु मात्र नक्कीच्या या ठिकाणी अनुमान अंदाज तर चांगला घेतला होता, परंतु मात्र हातात कुठेतरी चेंडू सटकल्यानंतर जीवनदान मिळते या फलंदाजांना.
क्लीन बॉल. यावेळी मात्र की मोठा फटका मागे सरकून खेळण्याच्या प्रयत्नात, परंतु मात्र चेंडू खाली राहून जातोय. ऑफ स्टंपला टकल्यानंतर मात्र हा क्लीन बॉल होता आणि क्लीन बॉल होत असता कारण माघारी परतावं लागतं या फलंदाजाला. सहा विकेट गमावून 30 धाव संख्या पाहायला मिळते. अजूनही 31 धावांची आवश्यकता लागते, परंतु ओव्हर मात्र संपत चालल्यानंतर मात्र विकेट सुद्धा लगातार मात्र पडत चालल्या आणि पडत चालल्या असल्याकडनं आपण पाहतोय की नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. पप्पू यांचे साथ देण्यासाठी साडगाव या संघाकडनं अजय. साडगाव या संघाने नक्कीच वाघाडी या संघाला पराभव केलं होतं आणि पराभव करत असताना आपण पाहतोय परत एकदा गोलंदाजी धुरा सांभाळत असताना बॅकवर्ड शॉट स्कोर लेगच्या दिशेने खेळला होता फटका. त्या ठिकाणी पाठीमागे क्षेत्ररक्षक काही कुठल्याही प्रकारची दुसरी धाव तर नसेल. एक सिंगल धावावरती संतुष्ट राहावं लागते. सिंगल धाव आल्यानंतर धावसंख्या तर पुढे पाहायला मिळेलच, परंतु समीकरण परत एकदा बदलते मित्रांनो. 2 चेंडू 31 धावांची आवश्यकता लागते. हा सामना नाईकवाडी या संघाने मात्र एकतर्फी तर जिंकलाय, परंतु एकतर्फी जिंकत असताना अजूनही एक शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. या गोलंदाजाचा शानदार गोलंदाजी. जाता जाता मात्र षटकार जाईल की नाही, परंतु वन बाउन्स चौकार जातोय. चौकार केल्यानंतर मात्र हा नाईकवाडी या संघाने तर सामना जिंकलाय. साडगाव या संघाला मात्र पराभवाच्या समोर जावं लागते, परंतु या सामन्यात जर बघायला गेलं तर नाईकवाडीने दमदार सुरुवात करत असताना आपल्या पॉल फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच प्रवेश केलाय आणि प्रवेश करत असताना आज दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र मावडी आणि राजीव बहुला यांच्या दरम्यान. हारलेल्या संघाचं कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.